नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की मोबाईल आणि म्हणजे आजकाल प्रत्येक ठिकाणी आपण जास्तीत जास्त वापर मोबाईलचा करतो. आपल्याला एखादी सोबत माणूस नसला गेला तर बी आपल्याला करमतं, पण मोबाईल नसला गेल्या करमत नाही. आणि मोबाईलचा अतिवापर ठीक आहे, प्रत्येकजण मोबाईल अतिवापर करतात आणि मोबाईलशिवाय प्रत्येकाला 1 मिनिट पण करमत आणि मला पण नाही करमत. असं म्हणजे प्रत्येकाला हाच प्रॉब्लेम आहे. आणि मेन गोष्ट, मोबाईल वापरावा असं नाही की वापरू नको, कारण की सध्याच्या काळामध्ये सर्वात जास्त अति गरज आहे म्हणजे मोबाईल. आपण कुठे थोडंसं जरी बाहेर गेले, कुणाला कॉल करायचं म्हणजे की आपण मोबाईलचा यूज करतो. एखादं काम डील करायचं जरी मोबाईलवरती करतो, मेसेज करायचं मोबाईल, म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्या मोबाईलशिवाय होऊ शकत नाहीत. आणि माझा एक जुना मोबाईल पाण्यामध्ये हरवला, पाण्यामध्ये पडला. मी नवीन मोबाईल हप्त्यावरती घेतला होता, म्हणजे खूप क्रिटिकल कंडिशन, एवढी अशा परिस्थितीत मोबाईल घेतला होता आणि त्याच्यावरती हप्ते भरायचे होते आणि हप्त्यावरती मोबाईल घेतला होता मी फायनान्सवरती. 4 सप्टेंबरमध्ये मोबाईल घेतला, 4 महिने झाले मोबाईलला. मग फेब्रुवारी महिन्यामध्ये मी जेव्हा माझं बाणेर रोडला ऑफिस होतं. जेव्हा मी ऑफिसला जॉब करत होतो तेव्हा एक दिवस हाफ डे घेऊन मी घरी येत होतो आणि हाफ डे घेऊन घरी येत असता सरळ रस्त्याने मी असं समोर चाललो होतो रस्त्याने आणि मी नेमकं कॉलवरती बोलत चाललो. मग त्या दिवशी तब्येत बरोबर नव्हती आणि मी कोणाला तरी कॉलवरती घरी बोलत होतो की हां आज तब्येत ठीक नाही आणि मी घरी चाललो. तेवढ्यात पाठीमागून 2 गाडीवरती मुलं आली आणि मोबाईल हिसकावून घेऊन गेली. असं अचानक असं पहिल्यांदा तर असं शॉक बसल्यासारखं झालं, कारण की फर्स्ट टाईम तसं झालं होतं. म्हणजे आणि ज्या ठिकाणी माझा मोबाईल हरवला, बाणेर पाषाण रोडवरती, बेंगलोर हायवे, B2Hच्या ऑपोजिट्स म्हणजे क्रिस्टल किरियाचं शोरूम आहे तिथं. आणि त्या ठिकाणी तेवढं काय सिग्नल लागत नव्हतं आणि तिथं CCTV कॅमेरे पण नाहीत आणि क्रिस्टल किरियाच्या शोरूमला कॅमेरे आहेत पण तेवढं कोण चेक करणार. मग मी लगेच तिथंच आमच्या गावाले आहेत, त्यांचं दुकान आहे, मी त्यांच्याकडे जाऊन सांगितलं की असं असं मोबाईल माझा हरवला. आणि त्यांनी मला सांगितलं की मोबाईलची कंप्लेंट दे. मी तेव्हा वाकडला गेलो. वाकड पोलीस स्टेशनमध्ये एक बहुतेक दत्तनगर काहीतरी असंच पोलीस स्टेशन आहे, दत्तवाडी दत्तनगर असं काहीतरी आहे वाकडला. त्या ठिकाणी गेलो. त्यांनी सांगितलं की आपला मोबाईल ज्या एरियामध्ये हरवला त्या एरियामध्ये कंप्लेंट द्यायची. मग तेव्हा बहुतेक शुक्रवारच होता. तेव्हा मी डायरेक्टली घरी आलो, कुणाला सांगितलं पण नाही. मग घरी आल्याच्या नंतर माझा एक मित्र होता, त्याला सांगितलं की त्यानं मग म्हटलं एवढा का उदास आहेस, काय झालं आज दुपारी कसं काय? म्हटलं तब्येत ठीक नाही. आणि मोबाईल तुझा कॉल करत होतो, मोबाईल लागत नाही मी म्हटलं. आणि मी ज्या मित्राला कॉल केला त्यांनी माझ्या रूमवरच्या मित्राला सांगितलं होतं की त्याचा कॉलवर त्याचा मोबाईल हरवला. मी त्याला मोबाईलवर बोलत होतो, पण नंतर अचानक त्याचा आवाज ब्रेक झाला. काय प्रॉब्लेम झाला बघ म्हणून माझ्या मित्रांनी रूमवरती लगेच त्याला सांगितलं की हां असं असं माझा मोबाईल चोरला गेला. आणि त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा मी वाकडला कंप्लेंट करायला गेली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुमचा जेव्हा मोबाईल हरवतो तेव्हा आपला जे मोबाईलचा डबा असतो तेव्हा त्याच्यावर IME नंबर असतो, ते नंबर आणि ते बॉक्स घेऊन या खोकं मोबाईलचा. मग मी माझ्या घरी गेलो, मित्राला घेतला, लगेच खोकं घेऊन आम्ही बाणेरच्या एरियात पोलीस स्टेशनला आम्ही गेलो. पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतरला आपला मोबाईल जेव्हा चोरला जातो तेव्हा त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशन सध्या तर इथल्या पोलीस स्टेशनला आपण कंप्लेंट नाही करू शकत, कारण की बाणेरचा हा एरिया चतुर्सिंगी पोलीस स्टेशनमध्ये येतो. मग तेव्हा तुम्ही एक ऑनलाईन पुणे सिटी ऑनलाईन लॉस्ट ऑफ मोबाईलची एक वेबसाईट असते, तिथं तुम्ही कंप्लेंट करू शकता, ऑनलाईन कंप्लेंट. तेव्हा आम्ही तिथं ऑनलाईन कंप्लेंट केल्या. मित्राच्या मोबाईलवरून ऑनलाईन कंप्लेंट केल्याने OTPसाठी त्याचा नंबर दिला आणि ती कंप्लेंट कलर प्रिंट काढून घेतला आणि एक पोलीस स्टेशनमध्ये जमा करायची, एक आपल्याकडे सोबत ठेवायची. मग आम्ही तसंच बाणेरच्या पोलीस स्टेशनहून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही चतुर्सिंगी पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तिथं कंप्लेंट चेक
फर्स्ट टाईम पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास वेगळं आला. असं कधी काय आपण कुठल्या गोष्टीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आपण गेलोच नव्हतो. ते पण मोबाईल हरवले. मित्र होता सोबत, तेवढी काय भीती वाटत नव्हती. दोघंजण गेल्या. तिथे एक डिपार्टमेंटच होतं पोलीस स्टेशनमध्ये की चोरीचं वगैरे ज्या वस्तू हरवतात, गाड्या, मोबाईल वगैरे. आम्ही त्यांना सांगितलं की असं असा आमचा मोबाईल हरवला. त्यांनी मोबाईलची ती कंप्लेंट, ऑनलाईनची कंप्लेंट घेतली आणि मोबाईलचे बॉक्सचे फोटो वगैरे काढून घेतले. कदाचित असं वाटलं की मोबाईल सिम कार्ड त्याच्यामध्ये कोणते होते ते सिम कार्ड आपण तो पण नंबर द्यायला सांगितला. मग सर्व गोष्टी आमचे झाल्या, पण मात्र मोबाईल भेटला नाही. आणि पहिली गोष्ट तर चोरीचा मोबाईल सहसा अँड्रॉईड वगैरे भेटत असते, पण माझा तर मोबाईल तेव्हा भेटला नाही. आणि मला वाटलं कदाचित की त्याच्यानंतर कॉल येईल मोबाईलसाठी, पण ना मोबाईलसाठी कॉल आला ना भेटण्याचा. मोबाईल नंतर तर भेटलाच नाही. जे चोरला गेला ते तसाच गेला. आणि सहसा ते माझा मोबाईल क्रेडिट कार्डवर दुसऱ्याचे घेतला. मग त्यामुळे मी शेवटचा हप्ता राहिले 2, ते पण मी भरून टाकलं. मग नंतर परत ऑफिससाठी नवीन मोबाईल लागत होता. लगेच दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर मी नवीन मोबाईल घेतला. तेव्हा समजलं की मोबाईल कसा वापरायचा. आणि आता पण भीती वाटते की बाहेरच्या एरियात जाताना. सहसा मी बाहेर मोबाईल जास्त तर काढतच नाही आणि कानाला लावून बाहेर तर बोलतच नाही कुणाला जाताना, कारण की एवढी मोबाईल वापरताना भीती वाटते बाहेरच्या एरियात. कारण की चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि बसमधून पण आपण बस जेव्हा एंटर करतो, बसमध्ये चढतो, तेव्हा खूप गर्दी असते. गर्दीमध्ये आपल्या खिशात जरी मोबाईल असला तर तेव्हा आपण चोरी करू शकतात. आपण बोलत असताना, रेल्वेमध्ये बसताना आपण जर विंडो सीट आपली असली, विंडोला आपण मोबाईल बघत बसला आणि स्टेशन जेव्हा रेल्वे अशी स्लो असते तेव्हा पण प्रमाण खूप असतात. त्यामुळे भीती वाटते मोबाईलची. आणि मोबाईल वापरायचं पण वापरण्याचं पण एक लिमिट असते. आपण कुठल्या एरियामध्ये कसं वापरायचं हे पण मला त्या घटनेनंतर, त्या इन्सिडेंटनंतर समजायला लागलं की खरंच मोबाईल कसा वापरायचा. आणि आता पण भीती वाटते मोबाईल बाहेरच्या एरियामध्ये वापरताना.